नमस्कार. आपण परांडा तालुका धाराशिव जिल्हा कवडगाव या ठिकाणी आलेलो आहे. तर आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहेत प्रकाश कोळीकर सर यांच्या आजोबासाठी आपण दम्यासाठी प्रोडक्ट दिलेले आहे त्यांना. तर बघा आपण प्रोडक्ट काय काय दिले ते सांगतो त्यांना. कपनील दिलेलं आहे, यश प्लस दिलं आहे, कवच प्लस दिलेलं आहे. तर हे प्रोडक्ट दिल्यानंतर त्यांना आपल्या प्रोडक्टचा एक महिना झाला प्रोडक्ट दिलेले त्यांना थोडा म्हणजे असा आपल्याला फरक पडला आहे. काय फरक पडला हे त्यांच्या तोंडून ऐकू. नमस्ते, तुम्हाला काय काय अनुभव फरक पडला? मला फरक एवढाच पडलाय की समजा मला जेवण जात नव्हतं. आज बरं. 3 कोरा चपाती खायची लिहिलंय. हां आता 2-2.5 चपात्या 2 टायमाला खातो. बरं बरं एक चांगला गुण आला. हां आणि संध्याकाळी झोपल्यानंतर 12च्या पुन्हा थोडी झोप लागत होती. बरं आधी गोळी येत नव्हती. आता दिवसाला झोप यायला आणि लागली. झोप हे यायला चांगलं पडतं. हे दोन प्रकार तुम्हाला एवढंच. आणि दम्यासाठी अजून काय अजून? दाम्यासाठी थोडं आलाय कमी. हां पण म्हणजे मला एवढा नाही नाही. पण तो येईल हळूहळू. आता तुम्ही फक्त 1 महिन्यात जर आपले प्रोडक्ट खाताय, जसं प्रोडक्ट तुम्ही हळूहळू पुढे जाईल तसं तुम्हाला तो रिझल्ट तो पण येऊन जाईल. तरी म्हणजे आपल्या प्रोडक्टचा काय का होईना रिझल्ट तुम्हाला पडलाय म्हणायचं. हा पडलाय. बरोबर आहे. हे थोडंफार का होईना तुम्ही समाधानी आहेत का नाही? हाय. बरं, लोकांना काय सांगू इच्छिते बाबा प्रोडक्ट चांगले आहेत का वाईट आहेत आपले? चांगले मी. ते लोकांनी पण इतर लोकांनी पण हा वापरले पाहिजे. पाहिजे. कसं तुम्ही पण बोला किंवा म्हणजे काय वाटतं तुम्हाला की अनुभवाचा काय फरक वाटला काय नाही? नाही, सुरुवातीला ते म्हणायचे फरक कसा पडणार आहे, फरक कसा पडणार. बरं पण मी म्हणाले थांबा पडत. हां पण मी म्हणाला खरंच ना नसला फरक पडत कशाला बोलू बाबा. बरोबर पण आहे. आता ती 2-4 दिवस झाला मला म्हणजे त्यांना बोलू आपला फरक पडलाय, आपल्या पुढच्या महिन्यात जाऊन घ्यायचे बरं बरं असं म्हणायचे. मग आज तुम्ही सांगितलं. प्रकाश सरांनी एक किस्सा पण सांगितलं की आज आम्हाला खावण्यासाठी बोलवत होते म्हणून ते बोलवतच नव्हते आम्हाला. हा मी डोळं म्हणजे हे पण गोष्ट करी. सगळ्यांना माहिती नाही गुलाबराव पाटलाच्या बरोबर आहे. मला काही ह्यांना 200 दिवस काय करायचं आणि दिली असते मागच्या 15 गावात बरोबर आहे. आणि मग त्यामुळे ते बोलवत पण नव्हते आम्हाला. गुणच नाही आले मग दिले असते. पण आजोबांना गुण आले कशाला दे. पण काय कसं- आजोबाला खराच रिझल्ट आला म्हणून ते आम्हाला बोलत होते. चालतंय, धन्यवाद.